मित्रांनो, आपण दररोज देवपूजेसाठी तुळशी तोडत असतो, पण धर्मशास्त्रानुसार काही दिवस असे असतात की जेव्हा तुळशी तोडणं निषिद्ध मानलं जातं. नमस्कार, मी प्रतीक जोशी गुरुजी. तुम्ही पाहतात संस्कार काळाची गरज. आजच्या या संस्कार काळाची गरज या सिरीजमध्ये आज आपण जाणून घेऊया की कुठले दिवस असे असतात की जेव्हा तुळशी तोडणं शास्त्रानुसार निषिद्ध आहे. तर शास्त्रामध्ये आपल्याला वचन मिळतं की वैधृती व्यतिपात ह्या 2 योगांवर मंगळवारी, शुक्रवारी, रविवारी, पौर्णिमेला, अमावस्येला, संक्रांतीला, द्वादशीला आणि तसेच आपल्या घरात बाळ जन्माला आलं असेल म्हणजे जन्माशौच आणि मृताशौच म्हणजे आपल्या घरात जर सुतक असेल तर ह्या दिवसांमध्ये तुळशी तोडायची नसते. तसेच रात्री सूर्योदय किंवा सूर्यास्त यांच्या संधी काळाला म्हणजे रात्र संपून दिवस लागत असेल किंवा दिवस संपून रात्रीला सुरुवात होत असेल अशा संधी काळातही तुळशीचे पानं तोडणं वर्ज्य मानलं जातं. अमावस्येच्या दिवशी मात्र विष्णूसाठी तुळस तोडावी लागली किंवा होमासाठी समिधा आणाव्या लागला, गायीसाठी गवत आणावे लागले, ह्या गोष्टी अपवादात्मक आहे. आणि शिवाय शालिग्रामासाठीही कधीही आपण तुळस तोडू शकतो. तर तुळशी तोडण्यासाठी एक आपल्याला मंत्र दिसतो, ओम सुभद्राय नमः. हा मंत्र आपण तोडून तुळस जे आहे आपल्या पूजेसाठी घ्यायचे. अशाच धर्मशास्त्राधारित आणि दुर्मिळ माहितीसाठी आमचं शास्त्र काय सांगते ही सिरीज नक्की फॉलो करा आणि संस्कार काळाची गरज हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.